येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सोन्याच्या दुकानातून हातचलाकीनं चोरी करणाऱ्या बहीण भावाचा पर्दाफाश। नाशिक रोड येथील पुणा गाडगीळ आणि सन शाखेतून तब्बल 2.49 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची घटना बुधवारी घडलेली होती। या प्रकरणी नाशिक उपनगर पोलिसांनी सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या गुजरातमधील बहीण भावाला घेतलाय। चंद्रकांत परमार आणि पूनम शर्मा असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहेत। दुकानातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पुन्हा चोरीच्या उद्देशाने येताच पकडले गेले। उपनगर पोलीस पथकानं भक्तिधाम परिसरातून सापळा रचून त्यांना अटक केली। चौकशीत त्यांनी नाशिकसह सोलापूर आणि पुण्यातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 1/1/2025 रोजी PNG ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन हजर येऊन एक तक्रार दिली की आमच्या ज्वेलर्स शॉपीमधून 2 अनोळखी व्यक्तींनी हातचलाकीने सोन्याच्या 2 बांगड्या चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली। सदरच्या तक्रारीवरून माननीय वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील PNG ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली। त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्यावर आरोपीला ताब्यात घेण्यावर सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी हे तेथून पसार झाले होते। तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांचा पाठलाग करून ते भक्तिधाम येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना भक्तिधाम येथून ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। चोरी केलेले सोने त्यांनी बडोद्यात विकल्याचं उघडकीस आलंय। सध्या संशयितांना पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।